जन्माला येणारं बाळ जन्मानंतर आयुष्यात किती उंचीवरती पोहोचणार आहे हे जन्माला यायच्या आधीच आई डिसाईड करते. आई कोण आहे तर आई डिझायनर आहे माझ्या आई. मग बाळ जर का उत्कृष्ट बनायचं असेल तर जिथे जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, बाळाचे सेन्सरी ऑर्गन बनतायत, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ बनतंय, त्याचं अंतर्गत व्यक्तिमत्व बनतंय, तिथे त्या प्रोसेसमध्ये बाळ बनण्याच्या या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये आमचा फोकस कुठे आहे. तर गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय तर त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आज माझ्याकडं ऑल ज्या गर्भसंस्कार करत असताना सगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे गर्भवती महिला, लोक, ते कपल्स हे कार्यशाळा अटेंड करतायत की बाळ एका दिवसात वाढत नाहीये. स्त्रीच्या शरीरामध्ये, गर्भामध्ये जेव्हा ते बाळ ग्रो होत आहे तेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स निर्माण होतात त्यातल्याच सेल्स जाऊन त्या बाळाच्या बॉडीला बनवत असतात. बाहेरून कोणी येऊन बाळाला बनवत नाही. ती स्त्रीची जी ऑटोनॉमस सिस्टीम जी बनलेली आहे त्या सिस्टीम प्रमाणेच ते बाळ युटरसमध्ये वाढतंय. बाहेरून कोणीही वाढवत नाही. प्रत्येक आईला सांगतोय की तुझ्या गर्भामध्ये वाढणारं बाळ हे फक्त तुझं बाळ नाही, ते येणारं उद्याच्या भारताचं भवितव्य, कदाचित एक भारतरत्न आज तुझ्या गर्भात वाढेल. तो विचार ठेवूनच तुला इथून पुढचा प्रवास करायचा. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेळा बरेच व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण बघितले असतील. MPSC असेल, UPSC असेल आणि जे काही विविध क्षेत्रामध्ये जे आपले नाविन्य मिळवलेले लोक आहेत त्यांची आपण माहिती देत असतो. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. हे असताना आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, प्रश्नावरती उत्तरं मिळत असतात, परंतु आज एक ज्वलंत प्रश्न म्हणजे संस्कार, गर्भसंस्कार या विषयावरती आज तुमच्यासाठी आम्ही खास डॉक्टर विष्णू माने सर यांना आमंत्रित केले. सर, तुमचं प्रभात न्यूज मध्ये प्रथमतः स्वागत. थँक्यू. सरांची तर खरं तर ओळख सांगायला गेलं तर आई या विषयावरती तुम्ही खूप जोर दिलाय आणि तळमळीचा जो आई या शब्दापासून कोणत्याही गोष्टीची सुरुवात, माणूस म्हणलं की आई आहे आणि त्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात केली. खरं तर ही कल्पना कशी होती? सर, कोणत्याही, मी म्हणतो जगाची निर्मिती ही आईपासून होते. जन्माला येणारं बाळ, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, हे आईच्या उदरातून येते. पिता फक्त बीज देण्याचं काम करतोय, पण त्या स्त्री गर्भामध्ये जेव्हा बीज येतं त्या गर्भामध्ये आलेल्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम ही आई करते. आईनं जर का इथलं उत्कृष्ट काम केलं नाही तर हे बाळ जन्माला आल्यानंतर आयुष्यात काही बनू शकत नाही. उदाहरणार्थ, या गर्भात वाढणारं बाळच जर का जन्माला आल्यानंतर गतिमंद, मतिमंद किंवा मानसिकदृष्ट्या रिटायर्ड असं जर का मिळालं, लाभलं, तर ते बाळ आयुष्यात काय उंची गाठू शकेल का? तर शक्यता खूप कमी आहे. म्हणजे जन्माला येणारं बाळ जन्मानंतर आयुष्यात किती उंचीवरती पोहोचणार आहे हे जन्माला यायच्या आधीच आई डिसाईड करते. आई कोण आहे तर आई डिझायनर आहे माझ्या हेतून. कारण आलेला तो सीड जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो तर 9 महिन्यांचा काळ हा निसर्गानं स्त्रीला दिलेला आहे, पुरुषाला नाही दिलेला आहे. आणि ती स्त्री त्या 9 महिन्यांमध्ये फक्त वाढवत नाहीये, तर वाढत असताना, शारीरिकदृष्ट्या ते बाळ वाढत असताना मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमता घेऊन सुद्धा ते येत आहे, त्या ग्रास्पिंग कपॅसिटी सुद्धा घेऊन येत आहे. आणि ते सगळं काही देण्याचं काम कोण करतं तर आई करते. आणि मला आई का महत्वाची वाटते? राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं उदाहरण घेतलं, जर आईसाहेब नसत्या, जिजाऊ महासाहेब नसत्या तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज कधीच लाभले नसते. म्हणून आई महत्वाची आहे. मी माझ्या आईला जरी पाहिलं नसलं तर मी अनेक आयांना, मित्रांच्या घरी जातो, त्यांच्या आईंना पाहतो आणि मला एक गोष्ट लक्षात येते की ज्या घरातली ही आई कणखर आणि खंबीर आहे ना, त्या घरातली ती मुलं सुद्धा खूप सद्गुणी आणि खूप चांगल्या विचारांवरती चालणार आहे. सो ज्या घरातली ही आई कणखर आणि खंबीर आहे ते घर कणखर आणि खंबीर आहे. त्या घरातली मुलं सुसंस्कार आहेत, तो समाज, तो देश कणखर आणि खंबीर आहे. सो घरातली ती आई, मग पती असो, मुलं असो, सगळ्यांना बांधून ठेवायचं काम करते. आणि म्हणून ही आई प्रथम घडली पाहिजे, हा माझा अट्टास आहे. सर, तसं बघायला गेलं तर तुम्ही टाटासारख्या एका नामवंत कंपनीमध्ये परमनंट जॉब करत होता. तुम्ही वेल सेटेड एक इंजिनियर आहात आणि सर्वांच्या तोंडात असतं की आई होणं सोपं नसतं किंवा आई असणं सोपं नसतं. कारण प्रत्येक तिला असणाऱ्या वेदना, तिला मुलासंदर्भात असणारी जाणीव, हा विषय तुम्हालाही अनेक वेळा जाणवला असेल. परंतु इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून म्हणजे गर्भसंस्कारावरती आपलं करिअर करणं हे कसं निवडलं?
काही रिसर्च करत होतो. जेव्हा टीनेजर डेव्हलपमेंटचं काही काम करत होतो, थोडेफार ह्या टीनेजमध्ये येणाऱ्या मुलांना दिशा देण्याचं काम मी करत होतो. तर ते काम करत असताना माझ्याकडे अनेक पालक यायचे आणि पालकांशी वेगळं मी बोलायचं, काउन्सिलिंग व्हायचे, मुलाशी वेगळं बोलायचं. सो माझ्याकडे येणारी जे पालक आहेत, ते काही ना काहीतरी मुलामध्ये इश्यूज आहेत म्हणूनच यायचे आणि जेव्हा ते यायचे, तेव्हा शेअर करत असताना एक कपल आलेलं होतं. ती आई होती आणि जेव्हा पालकांचं शेअरिंग चालू होतं, त्यावेळेला पालक शेअर करत होते. वडिलांचा त्या फोन आला म्हणून ते बाहेर गेले. आई एकटीच आत होती आणि ती रडायला लागली. मी विचारलं, "का? का रडताय?" तर आईनं सांगितलं, की "मी जेव्हा गर्भवती होते, त्यावेळेला मला जे काही सफरिंग झालं, मला जे काही टॉर्चरिंग झालं, मला जो काही स्ट्रेस होता, मग आमच्या घरातले जे काही इश्यूज होते, कदाचित त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं बाळ लाभलं." सो ते वाक्य कुठेतरी असं हिट झालं आणि मग मी येणाऱ्या प्रत्येक कपलला विचारायला चालू केलं, की तुमचा प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? म्हणजे मुलामध्ये काही इश्यूज आहेत, मुलीमध्ये काही इश्यूज आहेत. तर मी त्यांना विचारायचे, की तुमचा प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? आणि मग ते विचारत असताना लक्षात आलं, की कुठेतरी प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे. आणि तो तपासण्यासाठी म्हणून आम्ही मग तो काय संबंध आहे? मग गर्भसंस्कारांमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये काय सांगितलं जातं? प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये काय केलं जातं? याचा जेव्हा अभ्यास करायला लागलो, त्यावेळेला इस्रायलबद्दलचा एक रिसर्च मिळाला डॉक्टर स्टीफन रिप यांचा. आणि त्या रिसर्चप्रमाणे म्हणजे आज इस्रायल पाहिलं तर यशाच्या उच्च शिखरावरती आहे. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत इस्रायल खूप कमी आहे. आपल्या भारताच्या तुलनेत फक्त अवघी 1% लोकसंख्या इस्रायलची आहे. बट इस्रायल बौद्धिक क्षमतांच्या बेसिसवरती आज खूप पुढे आहे. टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती खूप पुढे आहे. अगदी जगाला भारी आहे. मग याचं कारण काय? कारण डॉक्टर स्टीफन रिप सांगतात, की कारण इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून जन्म घेतंय. कारण कारण की इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी जसे आपण लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन होतो, अगदी तशीच ती एका पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंटमध्ये क्वारंटाईन होते आणि पूर्ण 9 महिने प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय? तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून तिथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, की आपण फक्त शारीरिकदृष्ट्या बाळ चांगलं बनेल, कानी, नाकी, डोळी आपण म्हणतो ना, की तशा दृष्टीने चांगलं बनेल यासाठी आम्ही खूप फोकस करतोय. अगदी स्कॅनिंग करून सगळ्या गोष्टी, सगळे ऑर्गन्स व्यवस्थित आहेत का हे पाहतोय. पण जे न दिसणारं जे मन आहे, अंतर्गत त्या व्यक्तिमत्वाचं, त्या बाळाचं जे एक व्यक्तिमत्व आहे, ते अंतर्गत व्यक्तिमत्व कणखर, खंबीर बनावं, त्यासाठी आज आमची आई काम करताना दिसत नाही. आणि म्हणून मला रिअलाईज झालं, जसं 13 वर्ष टाटा मोटरच्या फाउंड्रीमध्ये जॉब करत होतो. सो फाउंड्री डिव्हिजनमध्ये माझं काम असायचं प्रोसेस ऑडिट. क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटला होतो. सो आमचे सीनियर्स आम्हाला सांगायचे, की निघणारं जे काही कास्टिंग आहे, ते कास्टिंग सिमिलर पुढचं कास्टिंग असंच येईल याची शक्यता खूप कमी आहे. कारण का? जर प्रोसेसमध्ये थोडंफार जरी पॅरामीटर कमी जास्त झालं, तुला ऑडिट का करायचंय तर हे जे डाईचं टेम्परेचर असेल, मेटलचं टेम्परेचर असेल, ही प्रोसेस आहे ना, ती जेवढी क्लोजली मॉनिटर केली जाईल, जेवढी ती व्यवस्थित स्टँडर्ड ठेवली जाईल, तेवढंच ते कास्टिंग सिमिलर म्हणजे उत्कृष्ट येण्याचे चान्सेस आहे. थोडंफार जरी प्रोसेसमध्ये व्हेरिएशन झालं, की कास्टिंगमध्ये डिफेक्ट आलेला असायचं. मग मला लक्षात आलं, की या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? माझं कास्टिंग सुद्धा उत्कृष्ट बनायचं आहे, तर माझी प्रोसेस उत्कृष्ट असली पाहिजे. मग बाळ जर का उत्कृष्ट बनायचं असेल, तर जिथे जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, बाळाचे सेन्सरी ऑर्गन बनतायत, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ बनतंय, त्याचं अंतर्गत व्यक्तिमत्व बनतंय, तिथे त्या प्रोसेसमध्ये बाळ बनण्याच्या या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये आमचा फोकस कुठे आहे? आम्ही कामच नाही करत आहे. आणि मग त्यामुळे मला रिअलाईज झालं, की उत्कृष्ट पिढी घडवता येऊ शकते. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब 396 वर्षांपूर्वी निर्णय घेतात, एक पर्पज शोधतात. हिंदवी स्वराज्य हा पर्पज शोधतात आणि त्या पर्पजसाठी म्हणून स्वतःच्या बाळाला घडवतात आणि ते बाळ आणि ती आई आज 396 वर्षानंतर सुद्धा जिवंत आहेत. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व एक आई देते. मग विचार करा, जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, जेव्हा परिस्थिती आजच्यासारखी नव्हती, त्यावेळेला एक स्त्री म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जर का हट्ट करून, अट्टास करून त्या प्रोसेसमधल्या 9 महिन्यांमध्ये जर का फोकस करून छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकत असतील, तर मग आजची आई का नाही घडवू शकणार? मला वाटतं, की आजच्या आईनं सुद्धा आता जागं व्हायची गरज आहे. ही 9 महिन्यांची निसर्गानं दिलेली जी काही वेळ आहे, ती पित्याला नाही दिलेली. ती फक्त आईला दिलेली आहे आणि म्हणून त्या आईला जागं करण्याचं काम जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेच्या माध्यमातनं, गर्भसंस्कारच्या या कार्यशाळेच्या माध्यमातनं मी करतोय आणि
माझी तळमळ आहे, तोच माझा हट्ट आहे. आणि हे मला जेव्हा रिअलाईज झालं तेव्हा मनातला एकच थॉट होता की हरकत नाही. मला म्हणजे नेहमी एक रिग्रेट असायचा की मी माझ्या आईची सेवा करू शकलो नाही किंवा माझ्या आईबद्दल मला काही करता आलं नाही. ज्या दिवशी हा विषय समोर आला त्या दिवशी म्हणजे त्याची डेप्थ समजली. त्या दिवशी लक्षात आलं की खरं तर हा माझ्या आयुष्याचा पर्पज आहे. मला माझ्या आईची सेवा करता आली नाही, बट या कार्याच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक गर्भवती आईची सेवा करण्याची मला संधी लाभणार आहे. बस त्याच एका हेतूनं या आईला 9 महिन्यांमध्ये कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी म्हणून मी टाटा मोटर्सचं रेझिग्नेशन दिलं आणि मी पूर्ण वेळ इकडे स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इस्रायल हा देश आमच्यासाठी एक वेगळ्याच ज्ञात होता. म्हणजे तो कसा तर जो काय ॲग्री क्षेत्रात म्हणजे शेतीविषयक तिथं अतिशय प्रगती केलेली आहे. पण तिथं प्रगती का केली, खोलात तुम्ही गेला त्या गर्भसंस्कार किंवा तिथल्या असणारी पिढी व्यवस्थित घडली आणि त्यामुळे पुढची जी वाटचाल आहे त्यांची अतिशय वेगळ्या पद्धतीने गेली. म्हणजे यावरती मला एक उत्तर द्यायचं आहे किंवा एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की आता तुमचं घर आहे, तुमच्या घरात तुम्ही जर का 4 भावंड आहेत, तुमच्या घरातली ही 4 भावंड जर का बैबरत म्हणजे हुशार आणि बुद्धिमान असती, तर मला सांगा तुमच्या घराची प्रगती झाली असती का नसती? अगदी तसंच आहे ना, आज इस्रायलमध्ये जन्माला आलेलं प्रत्येक बाळ जर का असं बुद्धिमान जन्म घेत आहे, तर मग देशाची प्रगती डेफिनेटली होणार आहे. आज सर हे एवढं सगळं बघितलं, आता खरं मेन मुद्द्यावर की गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ह्या अत्याधुनिक युगात त्याला विज्ञानात किती स्थान आहे? खूप आहे. गर्भसंस्कार या शब्दाकडे पाहिलं तर बरेचदा असं वाटतं की हा कोणता तरी धार्मिक विधी आहे किंवा हिंदू संस्कृतीमध्ये सांगितली गेलेली विधी आहे. पण मुळात गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये. गर्भसंस्कार हे सायंटिफिक आहे किंवा मी म्हणेन जास्त करून सायकोलॉजिकल आहेत असंही म्हणायला हरकत नाहीये. सो गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, तर त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. सो हे धार्मिकतेशी जोडलं जाऊच शकत नाही. याचं कारण असं सांगतो की कारण कोणत्याही जाती धर्मानिहाय बाळ बनण्याची म्हणजे स्त्रीच्या गर्भात बाळ प्रोसेस होण्याची जी काही 9 महिन्यांचा कालावधी आहे, तो कालावधी किंवा ती प्रोसेस कुठेच बदलत नाही. बाळ बनण्याची प्रोसेस कुठेही वेगळी नाहीये. त्यामुळे सर्व जाती धर्मांसाठी म्हणजे जिथे बाळ बनतंय त्या बाळाला सर्व गुण संपन्नता देण्याच्या या विधीला आपण गर्भसंस्कार या नावानं संबोधतोय. बट ही प्रोसेस जातीनिहाय वेगळी होऊ शकत नाही. मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आज माझ्याकडं ज्या गर्भसंस्कार करत असताना सगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे गर्भवती महिला, लोक, ते कपल्स हे कार्यशाळा अटेंड करतायत. ऑल जाती धर्माचे लोक आहेत. अगदी कुवेतमधून आहेत, दुबईमधून आहेत, संपूर्ण 25 पेक्षा अधिक कंट्रीजमधून सर्व जाती धर्मांचे लोक हे आज गर्भसंस्कार करतायत आणि तो अवेअरनेस देतोय. कारण मुळात आपल्याकडे काय होतं, जाती धर्माशी किंवा एखाद्या ह्याच्याशी का जोडलं जातं की तुम्ही मंत्रोच्चार करा, तुम्ही ओमच म्हटलं पाहिजे. सो तुम्ही ओम म्हटल्यानं गर्भसंस्कार होतात असं नाहीये. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ट्युनिंगमध्ये म्हणता, ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ओम मॅटर नाही करत आहे, तर त्याच्या पाठीमागे ज्या फ्रिक्वेन्सीज निर्माण होत आहेत त्या फ्रिक्वेन्सीज मॅटर करत आहेत. त्यामुळे सायंटिफिक दृष्ट्या जर बघायचं झालं तर मी इथे असं सांगेन की बाळाचा ब्रेन जो की 80% आज गर्भात बनतोय, पण तो ब्रेन उत्कृष्ट बनण्यासाठी तुमच्या त्या आईच्या ब्रेनचा कितपत हिस्सा वापरला जातोय. कारण ब्रेनच्या बाबतीत सायन्स असं सांगते की ब्रेन हा न्यूरॉन्सनी बनलेला आहे आणि एकदाच तुमच्यामध्ये ते न्यूरॉन्स बनतात. जेवढी संख्या आहे तेवढीच राहते किंवा त्यापेक्षा कमी होते, ती डिटोरिएट होते. न्यूरॉनच्या बाबतीत म्हटलं जातं की यूज इट ऑर लूज इट. वापरले तर ते जास्त ऍक्टिव्ह होत राहतात, नाही वापरले तर हळूहळू न्यूरॉन डिटोरिएट होत राहतात. मग या प्रेग्नन्सीमध्ये आई जेव्हा ऍक्टिव्ह राहते, आई जेव्हा आपल्या ब्रेनचा हिस्सा वापरते, त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याचं बेनिफिट्स गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या ब्रेनसाठी सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आईला इथं ते सायंटिफिक दृष्ट्या अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, सेन्सरी ऑर्गनच्या रिलेटेडच्या ऍक्टिव्हिटीज, ग्रास्पिंग कपॅसिटी वाढवण्यासाठीच्या काय ऍक्टिव्हिटीज, पीस, स्टॅबिलिटी, शांतता, ते देण्यासाठीच्या काय ऍक्टिव्हिटीज, ब्रेन डेव्हलपमेंटसाठीच्या ऍक्टिव्हिटीज, अशा अनेक ऍक्टिव्हिटीज जर का या गर्भास्थित अवस्थेमध्ये आई करत राहिली तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आईसोबत, आईवरती तर होतोच होतो, घरावरती होतोच होतो, बट गर्भात वाढणाऱ्या बाळावरती सुद्धा होतो. पती पत्नीच्या रिलेशन्समध्ये हा फरक पडलेला बघायला मिळतो. सर त्या ठिकाणी आपण बघतोय आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, मोबाईल राहिला, टीव्ही आहे, म्हणजे सोशल मीडियाच्या पूर्ण आहारी गेलेली दुनिया आहे. बरोबर. त्या आधुनिक दुनियामध्ये पालकांचं जे काय कर्तव्य आहे किंवा त्यांचं जे काय गर्भसंस्कार किती महत्वाचा आहे त्यांच्यासाठी? गर्भसंस्कारांच्या बाबतीत मी एक गोष्ट महत्वाची सांगतो, किती महत्वाचं आहे. जसं की कप आहे माझ्याकडं, हा
हा बनत असताना जेव्हा रॉ माती आहे त्या कुंभाराकडे गेलो आणि कुंभाराला सांगितलं की मला कोणत्या साईजचा, शेपचा, कपॅसिटीचा कप हवाय, तर त्या साईजचा, शेपचा, कपॅसिटीचा बनवून देऊ शकतो. हा अर्धा लिटर कपॅसिटीचा आहे, मला 50 लिटर कपॅसिटीचा हवाय. बनवता येईल का? तर जरूर बनवता येईल, पण केव्हा? प्रोसेसमध्ये असताना. सो कुंभार जेव्हा त्या चाकावरती मातीच्या गोळ्याला आकार देतोय, तो प्रोसेसमध्ये आहे, कप बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तेव्हा जाऊन जर मी त्या कुंभाराला सांगितलं, तर मला ज्या साईजचा, ज्या शेपचा, ज्या गुणांचा, ज्या क्वालिटीचा, जसा हवाय, ज्या कपॅसिटीचा हवाय, तसा कप कुंभार मला बनवून देऊ शकतो. पण एकदा का कुंभारानं या या कपला भाजलं, अर्ध्या लिटरच्या या कपला शेकलं, की आता मला या कपमध्ये काही चेंज करता येत नाही. याची कपॅसिटी मी कधीच बदलू शकत नाही. फिक्स करून ठेवले. फिक्स. याला मी डेकोरेट करू शकतो, पण याची कपॅसिटी मी कधीच बदलू शकत नाही. आणि हीच गोष्ट मला आईला पण सांगायची आहे. एक माता पोटच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करते आणि एक कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतो. अगदी तसंच एकदा का ती नाळ कापली ना, हम्म. की आपण त्याला फक्त सांगू शकतो, त्या जन्माला आलेल्या बाळाला, तिला किंवा त्याला आपण सांगू शकतो, बदलू शकत नाही. बदलायचं किंवा नाही बदलायचं हे पूर्णपणे त्या बाळाचा निर्णय असणार आहे. बिकॉज ते इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनणार आहे. पण जोपर्यंत ते बाळ आईच्या प्लासेंटाला जोडलेलं आहे, तोपर्यंत कोण आहे? तर ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. ते वेगळं व्यक्तिमत्व नाहीये. आणि जोपर्यंत जोडलं गेलेलं आहे, तोपर्यंत बदल करता येणं शक्य आहे. खूप काही, बिकॉज तो आईच्या शरीराचा हिस्सा आहे. पण नाळ कापली की ती इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनली. आणि यामध्ये मला याची किंमत तुम्ही म्हटलात की किती महत्वाचं आहे, तर एक उदाहरण आपण घेऊयात. की कल्पना करा की आता मी सांगतोय की प्रोसेसमध्ये ते बनत असताना मातीच्या गोळ्याला जसा आकार देता येतो, अगदी तसंच बनत असताना प्रोसेसमध्ये पोटच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. पण ही वेळ जर का तुम्ही मिस केलीत, 9 महिन्यांचा तो वेळ निघून गेला, दुर्दैवानं त्या बाळामध्ये जर का समजा की काही प्रॉब्लेम्स, इश्यूज आढळले आणि मग त्या दिवशी जर आठवलं की सरांनी सांगितलेलं प्रोसेसमध्ये असताना हवं तसं घडवता येतं, मला सांगा किती पैसे देऊन तुम्ही त्या जन्माला आलेल्या बाळाला पुन्हा युटरसमध्ये टाकू शकता? शक्य इज इट पॉसिबल? नॉट. म्हणजे लाखो, करोडो, अरबो रुपये देऊन सुद्धा आपल्याला त्या बाळाला पुन्हा युटरसमध्ये आणता येणं शक्य नाही. याचा अर्थ काय? की ही वेळ एकदाच आहे. हे बाळ जे आज तुमच्या युटरसमध्ये आहे, हे परत आयुष्यात कधीही कोणत्याही किमतीवरती परत येणार नाहीये. निसर्गानं हा वेळ या स्त्रीला दिलाय की तू डिझायनर आहेस. तू तुझ्या बाळामध्ये जे गुण, क्वालिटीज, कपॅसिटीज जे हवाय तसं डिझाईन कर. तुझ्या भावनांमधून, तुझ्या कृतींमधून तू डिझाईन कर. पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये तिला याची जाणीव नाही. ती विसरलेली आहे. तिला याची जाणीव नाहीये मुळात तिथे काही करू शकते. याचं मार्गदर्शन कोणत्या शाळेत, कोणत्या पुस्तकात कधी मिळालं नाही. त्यामुळे त्याचा अवेअरनेस नाहीये आणि म्हणून अनावधानानं हा वेळ तिच्या हातातून निसटून चाललेला आहे. आणि मग आमच्याकडे आत्ताची परिस्थिती काय आहे? डिलिव्हरी नंतर आम्ही बाळाला LKG, UKG पासून लाखो रुपये डोनेशन्स आणि सगळ्या गोष्टी भरतो, वेळ देतो. म्हणजे प्रत्येक आई, मॅटर्निटी ज्या वर्किंग महिला आहेत, मॅटर्निटी लिव्ह कधी घेतात? डिलिव्हरी नंतर. एकदा का हा कप भाजला, त्या कपॅसिटीज, बाय बर्थ, स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी बनल्या, नाळ कापली की त्यानंतर तुम्ही त्या बाळाला वेळ देताय. आता परिवर्तन नाही होणार आहे. जसं हा कप बनला, कपॅसिटी 200 ml राहणार आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही 4000 ml टाकलं तरी ते वेस्ट आहे. बेस्ट. तुम्ही नंतर दिलेलं बेस्ट वेस्ट आहे. आज ही कपॅसिटी बनताना जर का वेळ दिलात, तुम्ही जरी यात नाही टाकलं तरी ते समाजातून इकडून तिकडून कुठूनही गेल. मी नेहमी सांगत असतो की स्कूलच काय, तुम्ही तुमच्या बाळाला जर का उत्कृष्ट बाय बर्थ क्वालिटीज आणि कपॅसिटीज जर दिल्या, तर स्कूलच काय, स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. सो कपॅसिटीज महत्वाच्या आहेत. ह्या कपॅसिटीज बनत असताना, प्रोसेसमध्ये असताना प्रत्येक आईनं तो निसर्गानं, परमेश्वरानं, ईश्वरानं दिलेला तो वेळ त्या गर्भातल्या बाळासाठी इन्व्हेस्ट केला गेला पाहिजे. आणि जर तो केला तर निश्चित येणारी पिढी बदललेली असेल. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जर येणारी पिढी बदलायची असेल, हा देश बदलायचा असेल, तर पहिल्यांदा या देशातली गर्भवती माता बदलली पाहिजे. आणि तरच हा देश आणि हे विश्व सुंदर बनू शकतं. सर, हे एवढं पवित्र काम तुम्ही किती दिवसापासून करताय? आणि त्यालाच लागून एक प्रश्न म्हणजे तुम्ही अनेक दिवस झालं कार्यशाळा घेताय, त्यातून विशेष अनुभव तुम्हाला काय आला? मी हे कार्य गेले 5.5 वर्ष घेतोय. 5.5 वर्षात एकही संडे बॅच झालेली नाही असं नाही. सो काही वेळेला सॅटर्डे संडे, पुन्हा ऑफलाईन संडे, म्हणजे 3-3 बॅचेस एखाद्या वेळेला संडेला आमच्या होतात.
म्हणजे सो आतापर्यंत 350-400 बॅचेसपेक्षा जास्त बॅचेस आमच्या झाल्या. यातला अनुभव म्हणाल तर आत्ताच रिसेंटली ऑगस्टमध्ये आमचा एल्प्रोला चिंचवडमध्ये एक सेमिनार झाला. तर तिथे एक महिला म्हणजे मुस्लिम कपल, बुरका घालून आलेली महिला जिजाऊंच्या बाळकडू कार्यशाळा, गर्भसंस्कारांवरती आधारित कार्यशाळा अटेंड करत होती. खूप प्राऊड वाटलं. त्याच कार्यशाळेमध्ये अजून एक व्यक्तिमत्व होतं, एक कपल आलेलं होतं. म्हणजे ते अंध कपल होतं. लिटरली नवरा बायको दोघंही होते. खूप छान, अगदी 35 वगैरे एज असावं, 30-35च्या एजचे दोघे असावेत. आणि खूप छान, म्हणजे त्यांनी कोणाचाही आधार न घेता ते आले, सीटवरती बसले. प्रत्येक ते म्हणले की पॉडकास्ट किंवा अनेक ठिकाणाहून मी ऐकलेलं होतं, पण मला समोर येऊन अनुभव येतो. मला जरी दिसत नसलं तरी मला समजतंय निश्चित. माझ्या विचारांची इंटेन्सिटी खूप छान आहे आणि मला माझ्या बाळाला विचार द्यायचे आहेत. सो आम्हाला जे काही सफरिंग होत आहे त्याच्यापेक्षा आमच्या बाळाला आम्ही काय देतोय हे आमच्यासाठी जास्त मॅटर करतंय. सो वी फील व्हेरी प्राऊड की एक अंध कपल स्वतःच्या बाळाला गर्भसंस्कार देण्यासाठी धडपडत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 4थ्या मजल्यावरती ऑडिटोरियममध्ये येऊन 2 सीट्स त्यांना पकडायच्या आहेत आणि ते स्वतः कपल येत आहे आणि खूप लांबून कुठून तरी ते अटेंड करायला येतात. सो हा एक उत्कृष्ट अनुभव होता. त्याचबरोबर कार्यशाळेमध्ये, पाठीमागच्या एका कार्यशाळेमध्ये एक कपल आलेलं होतं. राजगुरुनगरवरून पिंपरी चिंचवडला ते आलेले होते, स्कूटरवरून आलेले. त्याचं कारण असं की पहिलं बाळ ज्यावेळेला होतं, कारण 5.5 वर्षापूर्वी मी कार्यशाळा घ्यायला चालू केल्या, तर पहिल्या बाळाच्या वेळेला सुद्धा त्यांनी ऑनलाईनमध्ये मला ऐकलेलं होतं. सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी ते सगळं पाहिलं, ऐकलं. बट ॲज इट इज फॉलो करता आलं नाही. बरेचदा मी सांगत असतो की तुम्ही डिलिव्हरीपर्यंत हँड होल्डिंग सपोर्ट घ्या, कारण प्रेग्नन्सीमधला प्रत्येक दिवस आज जरी हॅपी वाटत असलं तर हार्मोनल इम्बॅलन्सेस जे काय होत आहेत त्यामुळे उद्या तुम्हाला आनंदी वाटेलच असं नाही. उद्या तुम्ही पुन्हा डिप्रेस होणार आहात. हे अप अँड डाऊन होत राहणार आहे आणि डाऊन गेल्यानंतर वरती येण्यासाठी कोणीतरी तुमच्या पाठीमागे असलं पाहिजे आणि त्यासाठी हँड होल्डिंग सपोर्ट तुम्ही घ्या. बट त्यावेळेला असं वाटलं की जाऊ दे, काय होतंय, इथे काही पैसे भरावे लागताय, त्याच्यापेक्षा बेटर वे आपलं आपण करू, असं म्हणून ते गेले. म्हणजे ऑनलाईनलाच अटेंड करत होते. त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, काहीही करता आलं नाही. ज्याला मी सांगत होतो की कोर्सला जॉईन करा, ॲब्सोल्युटली फ्री दिलेल्या गोष्टींची किंमत नसते, त्यामुळे मनी इट इज इम्पॉर्टंट. कारण जेव्हा कोर्सेससाठी आज 36 लोकांची टीम, 6 डॉक्टर्स कन्सिस्टंटली या सगळ्यांना मदत करत असतात आईला. सो फीजबद्दल, कारण 9 महिने त्यांना आम्हाला हॅपी ठेवायचं आहे. तर फीजबद्दल जेव्हा सांगितलं त्यांना असं वाटलं की जाऊ दे, इकडे पैसे भरावे लागणार आहेत आणि आता मला समजलंय मी करेन एकटी, काही गरज नाहीये. आणि ते करणं अव्हॉइड केलं. डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 2-3 महिन्यात लक्षात आलं की बाळाला काहीतरी इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. काय करायचं? हे कपल घाबरून गेलं. डॉक्टरांना दाखवलं आणि त्या सल्ल्यानुसार त्यांनी काहीतरी ट्रीटमेंट्स करायच्या होत्या. लाखो रुपये लागणार होते. पैसे होते का खिशात? पैसे अजिबात नव्हते. ॲडमिशन घ्या म्हटले तेव्हाही नव्हते, आत्ताही नव्हते. बट पहिल्या बाळाला इश्यू आल्यानंतर 7.5 लाख रुपये त्यांनी उभे केले. इकडून-तिकडून कर्ज घेऊन, मदत घेऊन, म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर 7.5 लाख रुपये त्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी खर्च केले. सेकंड प्रेग्नन्सी होती यावेळेला, जेव्हा ते मला अटेंड करायला आले. आणि सेकंड प्रेग्नन्सीला जेव्हा समजलं की जिजाऊंच्या बाळकडूची कार्यशाळा ऑफलाईनमध्ये चिंचवडमध्ये होते, स्कूटरवरून हे दाम्पत्य राजगुरुनगरवरून चिंचवडला आलं, ती कार्यशाळा अटेंड केली आणि उभं राहून त्या आईनं सांगितलं की सर सॉरी, पहिल्या वेळेला सुद्धा मी कार्यशाळा अटेंड केली आणि त्यावेळेला मला नाही जॉईन करता आलं. त्यावेळेला मी विचार केला की पैसे नाही आहेत, करता येईल. पण सर त्यावेळेला आमच्या बाळाला इश्यू झाला, मी नाही केलं. डिलिव्हरीनंतर बाळामध्ये इश्यूज आढळले. 7.5 लाख रुपये आम्हाला त्यानंतर खर्च करावा लागला. प्रॉब्लेम आला तेव्हाही पैसे नव्हते, पण आम्ही उभे केले. यावेळेला मला ती चूक करायची नव्हते आणि म्हणून मी या कार्यशाळेला खरं तर हा अंगावर काटा आणणारा क्षण आहे सर. एक आई होताना तिला असणाऱ्या वेदना, ते आर्थिक अडचण ही समोरून आलं आणि त्यात तुमच्यासारखा त्या ठिकाणी एक देव माणूस म्हणलं तरी चालत नाही. म्हणजे बघतोय आपण आता जो काही गर्भाचा काळ असतो 1 महिना ते 9 महिना, काळजी 1 महिन्यापासून घेतली पाहिजे का त्याचा काही पिरियड तुम्ही ठरवला असतो? नाही, काळजी ही नेहमी त्या पूर्ण 9 महिन्यांमध्ये घेतली पाहिजे. काळजी इन द सेन्स काय, पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त केल्या पाहिजेत. काळजी म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे अजून एक आवर्जून,
की प्रेग्नंट महिला, प्रेग्नन्सी हा कोणता आजार नाहीये. त्यामुळे घरातल्यांनी किंवा तिने स्वतः असं समजू नये की मी आजार आहे. ही नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. हा कोणताही आजार नाहीये. त्यामुळे कोणत्याही गर्भवती महिलेला पेशंट म्हणून किंवा आजारी व्यक्ती म्हणून कोणीही ट्रीट करू नये. दिस इज फर्स्ट थिंग. काळजी घ्यायची आहे ती कोणत्या गोष्टींची, की मनात कोणते निगेटिव्हिटीज येऊ नयेत. अशा निगेटिव्हिटीज निर्माण करणाऱ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. कसल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीज अवॉइड केल्या पाहिजेत. अगदी मी तर म्हणेन की जिथून तुम्हाला निगेटिव्हिटी पसरवल्या जातात, मग असे काही सिरियल्स असतील, मूव्हीज असतील, मालिका असतील, व्हॉटएव्हर जे काय असेल, पुस्तकं असतील, व्यक्ती असतील ज्या सातत्याने तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह, म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, लिटिल वाईस आम्ही त्याला म्हणतो, की काही महिला मैत्रिणी असतात, कोणीतरी येतं, अरे ते माझं मिसकॅरेजेस झालं, माझं ते प्रॉब्लेम झाला, माझं 4 वेळा मिसकॅरेज झालं, 2 वेळा, व्हॉटएव्हर. सो ज्यावेळेला ही गर्भवती महिला अशी एखादी निगेटिव्ह न्यूज ऐकते, त्यावेळेला कदाचित तिलाही वाटू शकते, अरे माझाही 5वा महिना, मग मलाही काही इश्यू होईल का, मलाही काही प्रॉब्लेम होईल का. आणि इट्स डाऊट, ज्याला आपण लिटल वाईस म्हणतो, इट सेल्फ कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम. आणि म्हणून निगेटिव्हिटीज पासून दूर राहिलं पाहिजे. हेल्दी आहार घेतला पाहिजे, एक्सरसाइज केल्या पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं गर्भसंस्कार केले पाहिजेत. 9ही महिने केले पाहिजेत. का? त्याचं कारण असं आहे की बाळ एका दिवसात वाढत नाहीये. स्त्रीच्या शरीरामध्ये, गर्भामध्ये जेव्हा ते बाळ ग्रो होत आहे, तेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स निर्माण होतात, त्यातल्या सेल जाऊन त्या बाळाच्या बॉडीला बनवत असतात. बाहेरून कोणी येऊन बाळाला बनवत नाही. ती स्त्रीची जी ऑटोनॉमस सिस्टीम जी बनलेली आहे, त्या सिस्टीम प्रमाणेच ते बाळ युट्रसमध्ये वाढतंय. बाहेरून कोणीही वाढवत नाहीये. आणि त्यामुळे या स्त्रीला 9 महिने दररोज कन्सिस्टंटली हॅपी राहणं गरजेचं आहे, ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, पीसफुल राहणं गरजेचं आहे, स्टेबल राहणं गरजेचं आहे. सो या पद्धतीनं तिनं दररोज आपली स्वतःची मानसिकता बनवून ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून 9ही महिने महत्वाचे आहेत. बट होतं काय, मला याच्यात प्रश्न येतात, कारण कार्यशाळा जेव्हा होतात तेव्हा कार्यशाळेला कोणी प्लॅनिंग मधलं असतं, कोणी पहिल्या महिन्यात जस्ट कन्सिव्ह झालेलं असतं, कोणी 5व्या महिन्यात असतं, कोणी 8व्या महिन्यात असतं, अगदी कोणी 9व्या महिन्यात आलेले असतात कार्यशाळा अटेंड करायला. मग आता आज तुम्ही पॉडकास्ट ऐकताय किंवा कार्यशाळा करताय आणि आता समजते की यार आज माझा 5वा महिना आहे, माझे 4 महिने गेलेत, मग आता काय करायचं. तर मी अशा सगळ्यांना सांगतो, अगदी 1 महिना जरी राहिला ना, तर विचार करा 30 दिवस तरी तुमच्याकडे राहिलेत. मगाशी जे उदाहरण गेलं की एकदा डिलिव्हरी झाली ना, 1 मिनिटांसाठी सुद्धा या बाळाला कधीच परत आणता येत नाही. पण 30 दिवस आज तुमच्याकडे राहिलेत. ऍटलिस्ट देर आहे दुरुस्त आहे, काहीतरी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. जे गेलं त्याचा आता विचार करायचा नाही. जो गया वो गया, अभि म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. जे राहिलंय ना, ते कसं उत्कृष्ट करू शकतो. कारण 30 दिवस राहिलेत ना, तर 30 दिवसात सुद्धा तू जर का पॉझिटिव्ह राहिली, ती आई जर का कन्सिस्टंट राहिली, आई जर का पीसफुल राहिली, तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती होणार आहे. आणि म्हणून इथे जेवढा वेळ राहिलाय ना, तेवढा तरी वेळ तिने दिलाच पाहिजे. आयडियली काय की पहिल्या महिन्यापासून द्यायला पाहिजे, किंवा जसं गर्भसंस्कारांच्या आधी बीजसंस्कार येतात प्लॅनिंग मध्ये, तर कन्सिव्ह करायच्या आधी 3 महिन्यांपासून यांनी हा प्रिपरेशन करण्यामध्ये वेळ दिला गेला पाहिजे. बट आज कन्सिव्ह आहात, 5वा महिना आहे, आज समजतंय, आजपासून डिलिव्हरी पर्यंत आज प्लॅनिंग मध्ये आहात. कोणी प्लॅनिंग मधले कपल्स ऐकत असतील, प्लॅनिंग मध्ये आहात किंवा येणाऱ्या काही 4 महिन्यांमध्ये 3 महिन्यांमध्ये प्लॅन करताय, सो स्टॉप. प्रेग्नन्सी प्लॅनिंग, बीजशुद्धी, स्वतःची बॉडी डिटॉक्स, मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस यांचा 3 महिन्यांमध्ये तुम्ही चांगले अचिव्हमेंट करा, अँड देन गो फॉर कन्सेप्शन. जेणेकरून जसं संत तुकाराम महाराज म्हणतात ना, की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तर ते रसाळ गोमटी फळे यायचे आहेत, पुढे जाऊन मिसकॅरेजेस होऊ नयेत, प्रॉब्लेम्स होऊ नयेत, या सगळ्यांसाठी पिता जो बीज देणार आहे ते बीज चांगलं असलं पाहिजे. आणि त्यासाठी थोडासा दोघांनी तिथून सुरुवात करायला हरकत नाहीये. बट सुरुवात आयडियली सुरुवातीपासून व्हायला पाहिजे, पण नाही केलेली आज तुम्ही ऐकताय, आता तुम्हाला समजतंय, आज तुमचा 5वा महिना असो, 8वा असो किंवा 9वा असो, आजपासून डिलिव्हरी पर्यंतचा तो प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्ही बाळासाठी व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. त्यामुळे आजचा जो वेळ आहे, इथून पुढचा वेळ तरी जरूर द्यावा, ही माझी अपेक्षा. त्या ठिकाणी सर आपण बघितलं की बीजाबद्दल तुम्ही बोलला, की बीज आणि गर्भसंस्कार याकडे तुम्ही कसं बघताय? गर्भसंस्कार वेगळा पार्ट आहे, बीज वेगळा पार्ट आहे.
कारण जसं जमिनीमध्ये आपण बीज पेरतो, शेतकरी शेती करताना काय करतो, एक चांगलं बीज घेतो, चांगली जमीन घेतो. जमिनीचा रोल वेगळा आहे, बीजाचा रोल वेगळा आहे. बीजातनं रोपटं तयार करण्याचं काम कोण करतं, तर ही जमीन करते. बीज जसं मी म्हटलं, की जमिनीमध्ये बीज पेरत असताना हा आंब्याचं बीज आहे, हा गव्हाचा बीज आहे, हा संत्र्याचा बीज आहे, हा पेरूचा बीज आहे. इट्स अ चॉईस. सो बीज कशाचं आहे, त्या बीजावरती, म्हणून त्या बीजावरती निर्भर राहणार आहे. पण त्या बीजाचं जमिनीच्या बाहेर सफल होणं, त्याला पुन्हा ती पानं, फळं, फुलं येणं, हे कोणावरती निर्भर आहे, हे जमिनीवरती. सो हे 2 भाग आहेत. सो आलेला बीज आहे, त्याला नर्चर करण्याचं काम, त्याला ते स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी देण्याचं काम ही आई करते. सो गर्भसंस्कार मोर पार्ट इज ऑन दिस मदर, आईवरती निर्भर करतो. आणि आईला एन्व्हायरमेंट देण्याचं काम मग ते पित्याचं, इनलॉचं किंवा सोसायटीचं आहे. जसं इस्रायलमध्ये समाजामध्येच तिथे अवेअरनेस आहे आणि तिथे कंपल्सरी हे आपोआप केलं जातं. तिकडे कल्चरचा हा भाग बनलेला आहे. आपल्याकडं असणारं हे कल्चर, हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं कल्चर कुठंतरी आज हरवलं गेलं. आणि म्हणून मला वाटतं की तळमळीनं आज ही काम करायची गरज आहे. आपल्याकडं आज मॅटर्निटी फोटोशूट करतात लोक. सो मला मॅटर्निटी फोटोशूट करायला हरकत नाही, मी म्हणत नाहीये. पण माझा उद्देश हा असतो की मॅटर्निटी फोटोशूटचा गर्भात वाढणाऱ्या बाळाला फायदा काय होतो मला सांगा? 0. मग मॅटर्निटी फोटोशूट करायला आमची कोणी आई, कोणी पिता लगेच तयार आहेत. गर्भसंस्कार करायला काय नाहीत. कारण गर्भसंस्कार तुमच्या बाळाला तुमच्या पश्चात सुद्धा या जगात टिकून राहायला, खंबीरपणे लढायला, खंबीरपणे उभं राहायला, यश निर्माण करायला ती ताकद देणार आहेत. तुम्ही असो किंवा नसो. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की जसं अनेक कपल्स असतात, त्यांना याची व्हॅल्यू समजत नाही 9 महिन्यांची. डिलिव्हरी नंतर वेळ देण्याचा, पैसे देण्याचा, साधन संपत्ती देण्याचा प्रत्येक कपल विचार करतं. पण निसर्गानं, नेचरनं त्या बाळालाच कॅपॅसिटी, केपेबल बनवण्याची जी संधी दिलेली आहे, त्याचा अवेअरनेस आज लोकांकडे का नाहीये? कारण लोक इथे वेळ देत नाहीयेत. लोक डिलिव्हरी नंतर वेळ देण्याचा विचार करतात. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की डिलिव्हरी नंतर ते आई-वडील त्या बाळासोबत किती वर्ष असणार आहेत हो? कोणाला माहिती आहे की मी 50 वर्ष माझ्या बाळासोबत असणार आहे, मी 10 वर्ष असणार आहे? माहित नाहीये. कदाचित 10 मिनिट सुद्धा तू नसशील. बरोबर ना? पण 10 मिनिटांच्या आधीचा जो काळ आहे तो 9 महिन्यांचा, इथे वेळ दिलेला असेल, तर डिलिव्हरी नंतर ती आई नसेल, तरी सुद्धा हे बाळ आईनं दिलेल्या त्या कपॅसिटीच्या जोरावरती इतिहास निर्माण करू शकेल. आणि म्हणून आधीचा काळ महत्वाचा. त्या ठिकाणी सर बघितलं आपण आज ग्रामीण भागातलं आमचं जे दैनंदिन जीवन असते, तर ज्यावेळेस ती महिला प्रेग्नन्सी तिला समजते, त्यावेळेस घरचं वातावरण जसं तुम्ही म्हणला की त्याच्याकडे एक आजार म्हणून बघू नका, त्याच्याकडे एक नॅचरल गोष्ट आहे ती. परंतु ज्यावेळेस जसं 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, घरची सासू असेल, सासरा असतील, म्हणजे घरातली फॅमिली, ओव्हरऑल फॅमिली, तिच्याकडे बघताना त्या लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला जसं की सपोर्टिव्ह गोष्टी कोणत्या मिळाल्या पाहिजे? खूप चांगला प्रश्न केलात. मी सांगेन की आता मीही गावाकडूनच आहे. मला त्या घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे, गर्भवती स्त्री इकडं तुम्ही काय पाहता की आमच्या वंशाचा दिवा देणारी म्हणून तुम्ही पाहता. पण तुमच्या वंशाचा दिवा जर का उत्कृष्ट बनायचा असेल ना, जेवढा उत्कृष्ट हवाय असं तुम्हाला वाटतं, तुमच्या वंशाचं, तुमच्या घराचं, तुमच्या देशाचं नाव करावं असं जर का वाटत असेल, तर या गर्भवती महिलेला नर्चर करा. तिला एक आनंदी एन्व्हायरमेंट 9 महिन्यांमध्ये द्या. भलेही तिनं आधी काय जे काही वादविवाद असतील त्या 9 महिन्यांमध्ये सगळे बाजूला ठेवा आणि 9 महिने जसं आपण दिवाळी सेलिब्रेट करतो, प्रकाशमान वातावरण म्हणजे प्रकाशित करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी, जसं आपण दैदिप्यमान सगळं झगमगाट करतो, तसं एक आनंदी वातावरण, त्या दिवाळीसारखंच वातावरण दररोज 9 महिन्यांसाठी तिच्यासाठी ठेवा. म्हणजे नक्कीच सर, हा प्रश्न जाणीवपूर्वक का विचारला, तर अजून एक ग्रामीण भागात एक म्हणजे प्रथा आहे की ज्यावेळेस 6व्या महिना, 7वा महिना होतो, त्यावेळेस तिला माहेरी सोडायचं आणि मग माहेरी खुश राहील, माहेरी तिला काम कमी पडेल. कुठेतरी एक प्रथा वाटते की तुम्हाला हा अंधविश्वास वाटतोय? तसं मला वाटतं की अंधविश्वास वाटतो, कारण गरज नाहीये. आज खऱ्या अर्थानं जेव्हा स्त्री आईवडिलांना सोडून ज्याच्या भरोशावरती येते, स्त्रीला काय हवं असतं? प्रेग्नन्सीमध्ये मी अनेक स्त्रियांशी बोललो किंवा डॉक्टरांशी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं की स्त्रीला सगळ्यात महत्वाचं कोण आहे? ती आईवडिलांना सोडून आलेले आहेत. तिच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं कोण आहे? त्या लेबर बेडवरती असताना तिच्या डोळ्यांसमोर जर कोण असेल तर तो म्हणजे पती असतो. आणि त्यामुळे
त्या काळात जर का पती खंबीरपणे तिच्या बाजूने उभा असेल, तिच्या सोबत उभा असेल, तर ती वाटेल त्या संकटाला, त्या वेदनांना सहन करायला तयार आहे. त्यामुळे माहेरी पाठवून मग तिनं परत चिंतेत राहायचं, तिनं डिप्रेशनमध्ये जायचं, तिनं पतीच्या चिंतेत राहायचं. त्याच्यापेक्षा ती ज्याच्यावरती प्रेम करते, तो तिच्यावरती प्रेम करतोय. तर अशा वेळेला दोघांनी एकत्र असणं जास्त करून महत्वाचं आहे. अगदी मी सांगतो, की लेबर रूममध्ये सुद्धा जर का अलाऊ करत असतील डॉक्टर, डॉक्टरांशी बोला. आणि त्या वेदना होत असताना पतीनं जर का तिचे हँड केलेले असतील आणि पती सोबत असेल, तर ती सहज आणि सहज त्या संकटाशी किंवा त्या वेदनांशी फाईट करू शकते आणि सहज हसत-हसत ती बाळाला जन्माला देऊ शकते. सो तिथे पती सोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळे माहेरी पाठवण्यापेक्षा सासरी पूर्वीच्या काळी कदाचित पाठवत असावेत, कारण पूर्वीच्या काळी जो काही सासरवास असायचा, हो. थोडासा त्रास असायचा. त्यामुळे कदाचित तिला विश्रांती भेटावी, कारण घरातली कामं सासरी म्हटलं की सासू-सासरे, नणंद, दीर, भाऊ काही जे कोणी असतील सगळ्यांची कामं करणं हे ते प्रेशर होतं आणि म्हणून शेवटी पाठवलं जात असावं. मला वाटतं की आत्ताच्या काळात ते पाठवायची गरज नाहीये. आता हे पती-पत्नी एकत्रित बहुतेक. असणं जास्त गरजेचं आहे. सर, त्यालाच एक लागून प्रश्न. आज श्रीमंत म्हणू नका, गरीब म्हणू नका, घरात एक कुलदीपक जन्माला येणार आहे. आनंदाचं वातावरण असतं. किती पैसा खर्च होतो याच्याकडे कोण लक्ष देत नाही. अनेक दवाखान्यामध्ये लाखो रुपयांची उधळण केली जाते, परंतु एक शिजरचं प्रमाण जास्त वाढलंय. याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? फक्त मानवामध्ये सीझरचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. आज अनेक जे काही जीवजंतू आहेत, अनेक ॲनिमल्स आहेत, जे आपल्या बाळांना आजही नॅचरलीच जन्माला घालतायत. सो त्याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे मानसिकता. सी सेक्शन का करावं लागतंय? कारण म्हणतात ना, की द पेन इन रिॲलिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. सो लेबरचा जो काही पेन आहे, तो फिजिकली फेस करण्याच्या आधीच मनामध्ये त्याचं काहूर एवढं बसलेलं आहे, मनामध्ये तो पेन एवढा वाढवलेला आहे, की माझं काय व्हायचं? हो. आणि ते मनातनं गिव्हअप केल्यामुळे फिजिकली सुद्धा बरेचदा मग पर्याय नाहीये. आईनं मानसिकदृष्ट्या खचलेले आहे, त्यामुळे तिथे मग डॉक्टरांना सी सेक्शन केल्याशिवाय पर्याय राहत नाही. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, की आजचे जे काही लाईफस्टाईल बदललेलं आहे आणि बिकॉज ऑफ, कारण पूर्वीच्या काळी काय होतं, की ऑलमोस्ट गृहिणी जरी असली तरी गृहिणी घरातली सर्व कामं करत होते. अगदी ते आडातून पाणी काढायचं असेल, विहिरीतून बसून सारवणं असेल, अनेक अशा ऍक्टिव्हिटी. त्यामुळे शरीराची फ्लेक्झिबिलिटी मेंटेन्ड होती, स्ट्रेंथ मेंटेन्ड होती. आता जेव्हा एसी मध्ये बसलेली आजची निवांत कारमधून जाणारी आणि कारमधून घरी येणारी आणि घरी स्वयंपाकाला बाई आहे, कपडे धुण्या भांड्याला बाई आहे, अशा वेळेला फिजिकल स्ट्रेंथ कुठेतरी आपण लूज केलेले आणि बिकॉज ऑफ या सगळ्यांमुळे आपल्याला सी सेक्शन करावे लागतायत आणि मग त्याला पर्याय नाही राहत आहे. कारण ती स्ट्रेंथच नसेल, बाळाला जन्माला तरी घालणं गरजेचं आहे. ती स्ट्रेंथच नसेल तर डॉक्टरांकडे कोणता पर्याय उरलेला नाहीये आणि बिकॉज ऑफ दॅट सी सेक्शन करावे लागतं. त्या ठिकाणी आपण बघितलं की या शिजरच्या प्रॉब्लेममुळे तिला पुढे फेसिंग फॅमिली प्रॉब्लेम सुद्धा करावे लागतात. म्हणजे सासू म्हणतच असते की आम्ही 4-4 लेकराला जन्म दिला, कवा आमचं शिजर झालं नाही, तुझ्या एकाच लेकराला दिला तर तुझं शिजर झालं. हे असे तुमच्याकडे प्रॉब्लेम कधी आले होते का? हो, निश्चित. पण आता या सगळ्यांमध्ये आमचे डॉक्टर सुद्धा काय गाईड करतात, की नॅचरल इज अ नॅचरल. सी सेक्शन केल्यामुळे त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट भरपूर सारे आहेत. हो. आणि नॅचरल याच्यामध्ये तसा काही ऍडव्हर्स इफेक्ट नाहीये. कारण मी डॉक्टरांशी या विषयावरती आमच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर चर्चा करत होतो. सो मुळात स्त्रीचं शरीर किंवा त्या पद्धतीनं बनवलेलं आहे, की ती सहजरित्या बाळाला जन्माला घालू शकते. तिचं बॉडीचं कॉन्ट्रॅक्शन होणं, बॉडीचं फ्लेक्झिबिलिटी असणं, या सगळ्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत तिला. त्यामुळे तसा कोणताही ऍडव्हर्स इफेक्ट नाहीये. जसे बाकीचे ॲनिमल्स त्यांच्या बाळांना जन्माला घालतात, तसंही आपण मानव प्राणी म्हणून आपल्या बाळाला उत्कृष्ट नैसर्गिकरित्या जन्माला घालू शकतो. त्याच्यात कोणताही हार्म नाहीये. बट जेव्हा तुम्ही अननॅचरल पद्धतीनं म्हणजे सी सेक्शनच्या माध्यमातून बाळाला बाहेर काढताय, तर त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट बाळामध्ये ॲज वेल ॲज त्या आईमध्ये सुद्धा परत जाणवतात आणि जाणवत आहेत. बरेचसे इश्यूज होताना आपल्याला बघायला मिळतात. सो बेटर वे, सो राईट, तुमच्या फिजिकल स्ट्रेंथ काय आहेत, डॉक्टरांचा सल्ला काय आहे, त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या कपॅसिटीज काय आहेत. म्हणजे विनाकारण कोणी 88, आजच्या स्त्रीनं 88ही नाही धरला पाहिजे, माझं नॉर्मलच व्हायला पाहिजे. तुमची फिजिकल कंडिशन काय आहेत या सुद्धा तेवढ्या मॅटर करतात आणि मग त्या बेसिसवरती तुम्ही राईट डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही डिसिजन घ्यायला हवेत. त्या ठिकाणी आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना
आपण बघितलं की जो काही संस्कार हा गर्भसंस्कार तुम्ही शिबिर आज राबवताय, आमच्या मनामध्ये मी असो किंवा अनेक जे आज नवीन पिढीत लग्न केलेले जे जोडपे असतात, त्यांचं जन्म द्यायच्या अगोदर ठरलेलं असतं, माझा मुलगा इंजिनियर करायचा, माझी मुलगी डॉक्टर करायची. तर गर्भसंस्कार त्याच्यावरती किती परिणाम करतात? सी, डॉक्टर करणं, इंजिनियर करणं, सायंटिस्ट करणं, क्रिकेटर करणं हे तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत. या एक्सपेक्टेशनला जेव्हा तुम्ही विचाराल की का डॉक्टर बनवायचं आहे, का सायंटिस्ट बनवायचं आहे, का क्रिकेटर बनवायचं आहे, त्या काचा आन्सर तुमच्याकडे क्लिअर असेल ना, तर त्या रिलेटेडची ऍक्टिव्हिटी मी याच्यावरती एक उदाहरण देईन. आमचं छत्रपती संभाजीनगरला एक कार्यशाळा चालू होती आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही पर्पज फाइंडिंगची ऍक्टिव्हिटी करत होती की बाळाला जन्माला घालण्यासाठी आपल्या प्रत्येक कपलकडे एक पर्पज असला पाहिजे, एक कारण असलं पाहिजे. विनाकारण बाळाला जन्माला नाही घालायचंय. आणि तर पर्पज फाइंड आउट केल्यानंतर जो पर्पज आहे त्याच रिलेटेडचे गुण, क्वालिटीज आणि कपॅसिटीज बाळामध्ये याव्या, यासाठी त्याच रिलेटेडच्या गोष्टी किंवा त्याच रिलेटेडच्या ऍक्टिव्हिटी आईनं त्या 9 महिन्यांमध्ये करायला हव्यात. तर हे एक्सप्लेन करत असताना गायकवाड नावाचे एक ग्रस्त होते, ते उठले आणि त्याने सांगितलं की सर थँक्यू सो मच. म्हणलं काय आलं सर? सर म्हणले की आम्हाला ही प्रोसेस तुम्ही आज सांगताय ही माहिती नव्हती, बट पहिल्या बाळाच्या वेळेला आमचा काहीतरी किस्सा असाच आहे. म्हणलं काय किस्सा आहे? त्याने सांगितलं की सर मला क्रिकेटचं खूप वेड होतं, भारताचं क्रिकेटच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करावं असं मला वाटायचं. मी खूप खेळत होतो, चांगलं खेळत होतो, बट काही कारणानिशी मला पुढे जाता नाही आलं आणि त्यामुळे मला मनात माझ्या ती नेहमी खंत राहिली आणि म्हणून मी माझ्या मुलीला, म्हणजे माझ्या येणाऱ्या बाळानं क्रिकेटर बनावं, त्यानं भारताचं प्रतिनिधित्व करावं हे माझं स्वप्न होतं. आणि म्हणून जसं मला न्यूज मिळाली प्रेग्नन्सीची, त्या दिवसापासून ते डिलिव्हरीपर्यंत आमचं घर, आमचं वातावरण क्रिकेटमय झालं. मी बायकोला क्रिकेट रिलेटेड वाचून दाखवत होतो, क्रिकेट रिलेटेड ऐकवत होतो, क्रिकेट रिलेटेड आम्ही बघत होतो, क्रिकेट खेळत होतो. म्हणजे फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट एवढाच टॉपिक त्या 9 महिन्यांमध्ये घरामध्ये असायचा. सो मी बायकोवरती एवढं हे क्रिकेटबद्दलच्या गोष्टी सांगितल्या आणि आज त्याचा परिणाम असा बघायला मिळतो की त्यांनी सांगितलं त्यावेळेला की माझी 6 वर्षाची मुलगी आहे आणि ती आता महाराष्ट्राच्या टीममधून, ज्युनियर्सच्या महाराष्ट्राच्या टीममधून ती क्रिकेट, लेदर बॉलवरती क्रिकेट खेळते. 3 वर्षाच्या असल्यापासून ती क्रिकेट खेळते आणि वयाच्या 6व्या वर्षी ती महाराष्ट्राच्या टीममधून क्रिकेट खेळते. त्यावेळेला त्यांनी त्यांचे मुलीचे फोटोग्राफ, व्हिडिओ सगळं दाखवलं आणि त्यांनी हेही सांगितलं की सर अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे की माझी मुलगी तिचा स्वतःचा बर्थडे कधीच सेलिब्रेट करत नाही, पण धोनी मामाचा बर्थडे सेलिब्रेट करायचं कधीच विसरत नाही. सो म्हणजे एवढं तिच्या रक्तात उतरलेलं आहे, म्हणजे तिलाही ती तेवढीच पॅशनेट आहे आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळते. एक दिवस ती महाराष्ट्राचं नाव किंवा देशाचं नाव जगात करेल, हा त्यांचा. आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की सर कळत न कळतपणे ही प्रोसेस मी केली आणि खरंच तुम्ही जे सांगताय त्याचे रिझल्ट मी माझ्या मुलीमध्ये पाहतोय. सो थँक्यू सो मच. सर, त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न जाणीवपूर्वक आधी विचारणार होतो की आम्ही सोशल मीडियामध्ये बऱ्याच वेळा बघितलं, तुम्ही अनेक पॉडकास्टमध्ये तुमच्या मुलाखती दिल्या, तिथं मदर्स मॅन म्हणून तुमची त्या ठिकाणी ओळख निर्माण केली तुम्ही. आणि हे करत असताना मला पहिल्यांदा प्रश्न विचारू वाटत होता, पण आमच्या प्रेक्षकांना जर अगोदर प्रश्न विचारला तर ते कळलं नसतं की तुम्ही मदर्स मॅन का म्हणलं जातं. त्या मदर्स मॅनचं तुम्हाला कोणकोणते अनुभव आले ज्यावेळेस तुम्हाला हे दिलं गेलं? ऍक्च्युली आज हजारो लाखो महिला आज जोडल्या गेल्या, एकही वाईट असा अनुभव नाहीये. बिकॉज हेतू शुद्ध आहे, एका आईला घडवायचं आहे, आई बदलेल तरच देश बदलेल. त्यामुळे ज्या महिला जोडल्या गेल्या, कंटिन्युअसली आम्ही त्यांना पॉझिटिव्हिटी देत असतो, ते सातत्य देत असतो, एनर्जी देत असतो, एक विजन दिलेलं आहे, गोल दिलेला आहे. त्या प्रत्येक आईला सांगतोय की तुझ्या गर्भामध्ये वाढणारं बाळ हे फक्त तुझं बाळ नाही, ते येणारं उद्याच्या भारताचं भवितव्य, कदाचित एक भारतरत्न आज तुझ्या गर्भात वाढतंय. सो तो विचार ठेवूनच तुला इथून पुढचा प्रवास करायचा आहे. आणि ते विजन दिल्यामुळे ती आई संपूर्ण प्रवासामध्ये घरातला त्रास असेल, ऑफिसचा त्रास असेल, सगळ्या त्रासातून ती फेस करायला आज तयार झाली, ती करेजियस बनलेली आहे आणि ती खूप छान पद्धतीने तिच्या 9 महिन्यांची जर्नी आता सुरुवात केलेली आहे. सो हजारो लाखो महिला ज्या काही या प्रवासामधून गेल्या, त्यापैकी अनेक महिलांनी आम्हाला सांगितलं की सर हाऊ यू कॅन डू दिस. कारण आमची आई सुद्धा आमच्याबद्दल एवढं करू शकत नाही किंवा हा असा एवढा विचार नाही करू शकत, तो विचार एक पुरुष असताना तुम्ही करू शकतात, हे कसं शक्य आहे. बिकॉज ऑफ दॅट मग त्या महिलांनी म्हटलं की बाबा अ मदर मॅन, की एका आईसाठी. कारण आज अनेक लोक सांगतात की सर मला डॉक्टर बनवायचं आहे, मला इंजिनियर बनवायचं आहे, मला अजून कोण बनवायचं आहे. पण मी म्हणतो की मला आई बनवायची, मला आई बनवायची. कारण ती आई बनली तर येणारा देश, हे युनिवर्स
उत्कृष्ट बनलेलं असेल. नक्कीच. सरांचा आज हा जो काही आम्ही एपिसोड बनवतोय, तो आम्हाला सुद्धा थक्क करणार आहे, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा थक्क करणार आहे. कारण सरांचं काम इतकं वेगळं आहे, की तुम्ही आज आपण म्हणतो माझ्या मुलाला इंजिनिअर करायचं आहे. पण तुम्ही अगदी इंजिनिअर असताना सुद्धा एक आई कशी घडवायची किंवा गर्भसंस्कार करून त्या ठिकाणी कार्यशाळा घेताय, समाजामध्ये एक प्रबोधन करताय आणि एक वेल सेटेड असणारा माणूस एक आईला गर्भसंस्कार देऊन पुढच्या पिढीसाठी एक काम करत आहात. खरं तर एक शेवटचा प्रश्न, एक तुम्ही कार्यशाळा घेत असताय, काही म्हणणं लोकांचं म्हणजे जे काही वयस्कर स्त्री असतात त्यांचं म्हणणं असतं की कुठंतरी गर्भसंस्कार ऐकल्यानंतर कुठं होत असतात का, त्यांच्यासाठी काय सांगा? सायन्स सांगते ना, WHO सांगते की स्त्रीच्या भावनांचा, स्त्री जे काही त्या 9 महिन्यांमध्ये सफर करते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्या प्रत्येक गोष्टीचा त्या बाळामध्ये आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय की गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसमध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी या गोष्टींसाठी करता, कारण एनर्जी अस्तित्वात आहे. सो एनर्जी आपण मानतो, आपण परमेश्वर मानू न मानू, पण एनर्जी जरूर मानतो. तर ती एनर्जी त्या आईकडे असेल तर त्या बाळात सुद्धा येणार आहे. सो तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह राहतात तर काही निगेटिव्ह घडण्याचा विषयच येत नाही. सो ती पॉझिटिव्ह आई जर बनत असेल, या प्रोसेसला फॉलो करून जर काही चांगलं घडणार असेल तर करायला हरकत काय, निगेटिव्ह तर काहीच होणार नाहीये, मग करायला हरकत काय. आणि जे लोक म्हणतात, कारण एक डायलॉग आपल्या घराघरातनं बघायला मिळतो की जेव्हा आमची गर्भवती महिला गर्भसंस्कारांच्या या कार्यशाळेला घरातनं निघते त्यावेळेला बरेचदा तिला ऐकावं लागतं की आम्हाला काही पोरं झाली नाहीत का, आता ही आली पहिल्या दिवसापासून बाळाला शिकवायला लागली, म्हणजे बाळ जन्माला यायचंय तोपर्यंत हिनं क्लास लावला, अशा प्रकारचे टोमणे बरेचदा ऐकायला मिळतात. सो मला एवढंच सांगायचंय की म्हणजे ते लोक अज्ञानी आहेत, त्यांना त्याच्याबद्दलचा अवेअरनेस नाहीये. तुम्ही जेव्हा जागरूक, एज्युकेटेड आहात, जागरूक आहात, तुम्हाला जर काही या गोष्टींचं ज्ञान समजतंय तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकून नाही पडलं पाहिजे. बिकॉज अल्टिमेटली कोणाच्या बोलण्याचा इफेक्ट तुमच्या बाळावरती नाही झाला पाहिजे. तुमचं बाळ हे तुमचं बाळ आहे आणि उद्याच्या भारताचं भवितव्य आहे. सो यू फोकस ऑन बेबी. त्या बाळाला आजची आई आयुष्यभराची शिदोरी देते. तुम्ही उद्या असा किंवा नसा, पण तुम्ही जे देणार आहात त्यावरती त्या बाळाचं भवितव्य किंवा या भारताचं भवितव्य बनणार आहे. सो ते आज द्या आणि ते देत असताना कुठेही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. फोकस. नक्कीच. आज तर तुम्ही खूप वेळ दिला, आमच्यासाठी खूप मोलाच्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितल्या. आज आमचा कमी कालावधीमध्ये जसं तुम्ही जिजाऊ मासाहेबांचं कळू द्या त्या ठिकाणी बाळ करू देताय आणि आम्ही सुद्धा 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी चॅनल चालवलं, एक नवीन सुरुवात केली. आमच्या प्रेक्षकांना असा कधी विषय मिळाला नव्हता, राजकीय किंवा एक इन्स्पायर करणारा विषय. आम्ही जे काही MPSC असतील, UPSC असतील, परंतु प्रथमच आज आईसाठी गर्भसंस्कार कसे केले जातात, नक्कीच आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हे आवडेल. थँक्यू. पण एक जाता एक गोष्ट अजून तुम्हाला मी सांगेन की फक्त मी बोलतोय, पण मी बोलतोय याच्यापेक्षा आज जे कपल्स बोलतायत, आज जी बाळ जन्मालेले आहेत, जे रिझल्ट्स आहेत, मला वाटतं की त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलावं. कारण जेव्हा तुम्ही या पद्धतीने एक ऑथेंटिक मीडिया चॅनल चालवताय तर निश्चित मला वाटतं की तुमच्यासारखीच लोक आहेत जी आज माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, किंवा एका माणसाला पेक्षाही एका विषयाला तुम्ही लोकांपर्यंत, समाजाची गरज असणाऱ्या एका विषयाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. तर फक्त माझ्या बोलण्यावरतीच हे जाण्यापेक्षा मला असं वाटतं की आज हजारो बाळ आहेत ज्यांच्यामध्ये वेगळेपण, गर्भसंस्कारानंतर वेगळी बाळं बनलेले आहेत. आज मला सांगायला अभिमान वाटतो की 38 बाळ आहेत, सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले. 4 महिन्याच्या एजमध्ये बोलणारी हजारो बाळ आहेत. मला असं आवडेल किंवा एखाद्या कार्यशाळेला तुम्ही आलात आणि कार्यशाळेमध्ये येणाऱ्या त्या कपलचे मनोगत जर का तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलीत, म्हणजे खरंच हे आहे का, हे मी फक्त म्हणतोय हे नाही, तर तुम्ही एखाद्या कार्यशाळेला किंवा आमचे जे आतापर्यंत जोडले गेलेले लाखो कपल्स आहेत त्यांचे काही बाईट्स घेतले आणि लोकांपर्यंत पोहोचवले तर इट वुड बी, म्हणजे ते माझ्यासाठी खरं तर जास्त महत्वाचं ठरेल. नक्कीच सर, तुम्हाला आम्ही आश्वस्त करतो त्या ठिकाणी. आम्ही नक्कीच नुसते कपल्स तुमचे तर आम्ही ऐकून तुमची या ठिकाणी आलोय आणि नक्कीच आम्ही तुमचे जे काही गर्भसंस्कार जे शिबिर होतील त्याला उपस्थित राहू आणि तिथले रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आज आमच्याकडे 1.25 लाख सबस्क्रायबरांचा एक परिवार आहे. नक्कीच त्यांना सुद्धा या गोष्टीचा आज आपण जे काही मुलाखत केलेली आहे त्याचा फायदा होईल. तुर्तास तरी जे काही आज माहिती तुम्हाला मिळाली, इथपर्यंत जे काही पुढे घडेल ते आम्ही सांगू. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.